नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेत आत्ता बघा 5:20. वातावरण बघा कसं आहे, किती छान आणि सुंदर वातावरण आहे. किती सुंदर आहे बघा वातावरण. आणि तुमची लाडकी ॲश बघा या वातावरणाचा कसा आनंद घेते. बाल्कनीत उभी राहिली आहे, बसली आहे बाल्कनीमध्ये आणि वातावरणाचा आनंद घेते. ॲश, हे बाळ काय करतंय बाळ माझं? हा, काय करते? कसं बघतंय बघा, वातावरण बघतंय सगळं. आज लवकर जरा घरी आलो आहे मी, एकटाच दुकानातनं. ॲश एकटीच होती घरामध्ये, वरद भैया पण बाहेर गेला आहे. आत्ता घरी आलो आणि लगेच खाली घेऊन आलो तिला, कारण सू आली होती तिला. एकटीच घरात झोपली होती ती. मी आलो तर खूपच खुश झाली, सांगायला लागली खाली घेऊन चला. खाली घेऊन आलो आता तिला. समोर कुत्रा आलं आहे. ॲशला बघा कशी लगेच ती कशी स्टॅच्यू झाली आहे त्याला बघून. घरी कोण आहे? तू इथं येऊन बसलाय ते, मग घरी थांबायचं ना. घरात मन नाही लागत. रोज 2 दिवस झाले रोज पोचलेला असतो. हा, वरद माझा जेव्हा पण वेळ भेटेल की पाय दाबून देतो. मम्माच बॉय माझा वरद. हो नको, बस 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 बस, धीरे धीरे. छान वाटलं. बस कुठं जायचं मॅडम? फिरायला. अरे देवा. हॅलो गाईस, तर आज इतकं बिझी होते ना मी, खूप कस्टमर होते. खूप दिवस बिझी गेला आजचा. आता ह्याच्या पुढं आत्ता किती वाजले? आता वाजले 9:30. तर इथं पुढं जाऊन जेवण बनवायचं आहे. आणि वरती फरमाईश केली आहे श्रीखंडपुरी खायची आहे. त्याला म्हणलं एवढं उशिरा येऊन मी श्रीखंडपुरी काही करणार नाही आहे. मी जस्ट शॉपवरून आले, फक्त बॅग ठेवली आणि माझ्या बबूला बघा कशी लगेच. ते पण तू सोड ना, तीच गुदीला गुदी करण्यासाठी सांगते. ए बब्बू, हा चल सोड ग, सोड मी गुदी करते. असं करायचे माझ्या बाबूला, असं करायचं. पप्पा आले चला लवकर पप्पांकडे. बघती बघ कसं त्यांना. नाहीये,